छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामात झालेल्या निधीचा घोटाळा पत्रकार परिषदेत मांडताना विविध गोष्टींचे पुरावे सागर टुरके या समाजसेवकानं मांडले आणि याची चौकशी न झाल्यास महानगरपालिकेमध्ये ट्रकभर गाळ आणून पालिकेत ओतण्यात येईल असा इशारा दिला। सोलापूर विजयपूर रोड लगत असणारा कंबर तलाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तलाव, या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सरकारी निधीचा गैरवापर आणि घोटाळा झालेला खळबळजनक प्रकार समोर आलाय। या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणच्या विकासासाठी आलेला निधी नक्की कुठे खर्च झाला, कामाचा दर्जा काय आणि यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, या सर्व बाबी पुराव्यासह सोलापुरातील समाजसेवक सागर टुरके यांनी मांडले। यावेळेस या कामाची जर चौकशी झाली नाही तर संभाजी महाराज तलावातील गाळ महानगरपालिकेत आणून ओतण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला। गाळ काढण्याचा खर्च, जलपर्णी काढण्यासाठीचा खर्च, 1500 झाडं लावण्यासाठी आलेला 13 लाख रुपयांचा खर्च, तसंच इथं करण्यात आलेला इतर खर्च याचा महानगरपालिकेनं पाठपुरावा न करता ठेकेदारास रक्कम अदा केली आणि काम झालं नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। आताच पत्रकार परिषद झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव याच्या सुशोभीकरणच्या नावाखाली निधीचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात आताच पत्रकार परिषद झाली आहे। कंबर तलावाच्या सुशोभीकरणच्या नावाखाली अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे। गेले 3 ते 4 वर्ष झालं आम्ही तिथे महानगरपालिका आयुक्तांना सूचना देऊन देखील ते काम करण्यात आलेले नाहीत आणि प्रत्यक्षात बिलं उचलून देखील तिथे ऑन द स्पॉट कामं झालेले नाहीत। गाव पण तसंच आहे आणि तिथे झाडं लावतो म्हणून काय जे काही 13 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत म्हणतात, एकही 1500 झाडं लावतो म्हणले होते, एकही झाडं नाहीये तिथं। येत्या 8 ते 10 दिवसात याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे आणि समजा जर झालं नाही तर आम्ही जुळे सोलापूरकरच्या सर्व रहिवाशांनी मिळून, सर्व नागरिकांनी मिळून आम्ही तिथील गाळ घेऊन महानगरपालिकेच्या गेट वरती येऊन टाकणार आणि तीव्र आंदोलन करणार आहे। असे किती कामं झालेली नाहीये तुमच्यामध्ये? साहेब 1500 झाडं लावतो म्हणून त्यांनी 13 लाख रुपये बिल उचललेले आहेत, पण तिथे एकही झाड लागलेलं नाहीये आणि तेथील जे टॉयलेट आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी 5.5 लाख रुपये खर्च केलो म्हणतात, पण ते सुद्धा झालेलं नाही। माझ्याकडे पुरावे देखील आहेत। आणि कंबर तलावाचा एंट्रन्स झोन जो आहे तो झोनसाठी त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च केलेत डेव्हलपमेंटसाठी, तो सुद्धा केलेला नाही। आणि जे लाईटी बसवलेत, सोलार लाईट खांब आहे पण त्याची लाईट जी आहे म्हणजे सोलार लाईट ते चोरीले गेलेले आहेत आणि खालनं वायर पण कट केलेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे 7 कोटी रुपयाचे गाळ काढण्यासाठी खर्च केलेत त्यांनी, 7 ते 8 कोटी रुपये ते गाळ काढलेत सेंट्रल पोर्शन म्हणून आणि बाजूला जो रहिवाशीचा परिसर आहे तिथे टाकून दिलेले आहेत ते गाळ। अजून देखील त्याचा त्रास तिथे लोकांना सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे होणारा डेंग्यूचा त्रास, मलेरियाचा त्रास हे खूप अत्यंत गंभीरचा विषय आहे। येत्या 8 ते 10 दिवसात हे झालेल्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे। नसेल तर आम्ही ट्रक भरून तिथनं गाळ उचलणार आणि आणून महानगरपालिकेच्या गेट वरती टाकणार आणि आम्ही आंदोलन करणार। आणि समजा आंदोलन करून देखील त्याच्यावरती समजा काही ऍक्शन घेतले नाही, चौकशी लावली नाही, संबंधित कोण अधिकारी आहे त्याच्यात त्याची जर निकाली लागलं नाही तर मग मी उपोषण करणार महानगरपालिकेच्या गेटमध्ये।